उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या महानगरपालिके आपल्या समोर निवडणुका येऊन थांबलेले आहेत. कधी आचारसंहिता आपल्याकडे जाहीर होईल आणि आम्ही शिवसेना भवन एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आजपासून फॉर्म वाटप करायला सुरुवात करतोय. आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता येत आहेत. नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका यांच्याही निवडणुका होत आहेत. आपली पुणे महानगरपालिकेची निवडणूक आता संपन्न होणार आहे. आपल्या शहराचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्यामुळे त्याबाबत अधिक विचारपूर्वक पावले टाकणे हे महत्वाचे मानले जाते. त्यामध्ये तरुणांवर आमचा मोठा भर राहणार आहे, कारण आपले पुणे देशातील सर्वात तरुण शहर मानलं जातं. एका अंदाजानुसार पुण्याच्या लोकसंख्येत 35 वर्षाखालील तरुणांची संख्या तब्बल 62% आहे. त्यामुळे तरुणांच्या हाती आपल्या पुण्याचा कारभार सोपवणं हीच योग्य नीती आम्ही ठरवलेली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या लाखो तरुणांना नवचैतन्य दिले आणि तरुणांच्या हाती सत्ता देऊन महाराष्ट्राचा धर्म वाढवला. हीच प्रेरणा घेऊन उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी देखील तरुणांवर पूर्ण विश्वास टाकून तरुणांना सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिलेले आहे. शहराच्या विकासाचे नियोजन करून नागरिकांना अधिक विकसित शहर देण्याची जबाबदारी ही नवनिर्मित तरुण नगरसेवकांना असणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षाने तरुण कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या काही काळात झालेल्या नगर परिषद पंचायत निवडणुका प्रचंड उत्सव दिसला. खरा मात्र पण वारेमाप पैशाचा झालेला धोराळा देखील दिसून आला. उच्चपद नेत्यांना नातेवाईकांमध्ये उमेदवारी दिल्याचे दिसून आले. लोकशाहीला मारत असणाऱ्या बाबीमुळे पक्षाचा कणा असणारा तरुण कार्यकर्ता मात्र याच्यामध्ये हरवत चाललाय. याची जाणीव प्रकर्षाने होत राहिली. म्हणजे सर्वांनाच ती जाणीव आहे. म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, शिवसेना असतील, शिवसेनेचे आमचे प्रमुख सगळे कार्यकर्ते असतील आणि आम्ही पुण्यामध्ये अनेक नागरिकांची चर्चा करतोय. पण आज तरुण कार्यकर्ते जे आपल्याकडे माहिती की गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडले जातात. नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले आणि हे सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते. आणि खऱ्या ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. जो चांगला कार्यकर्ता समाजात काम करतो, त्या भागामध्ये त्यांनी सर्वसामान्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. पण ह्या निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं की पक्षीय लेवलवर ह्या निवडणुका होत चालल्यात आता. आणि ह्या निवडणुका होत चालल्या असताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा ह्या निवडणुकीतून आता हद्दपार होणार आहे. म्हणजे निवडणुकीत कार्यकर्ता ह्याच्या पुढे भविष्यात शोधायला लागले अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आम्ही पुणेकरांना ह्या आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून विनंती करणार आहे की कार्यकर्ता जमात ही संपल. या निवडणुकीत तुम्ही जर लोकशाही आणि एक कार्यकर्त्याच्या पाठीशी जर हात नाही ठेवला तर सर्वसामान्य कार्यकर्ता तयार होणार नाही. आता आपण बघितलं असेल तर प्रत्येक पक्षाने जर यापुढे प्रचंड प्रमाणात निवडणुका हातामध्ये घेतल्या असतील तर तळागाळातला कार्यकर्ता हा आपल्याला आता भविष्यात दिसणार नाही. याची खंत आमच्या सगळ्या शिवसेना कार्यकर्त्यांना आहे. आपण बघितलं असेल की शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रात शिवसेना स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर सर्वसामान्य माणूस असेल, मग तो हातगाडी ओढणारा असेल, पान टपरीवाला असेल, रिक्षा चालवणारा सुद्धा असेल, तर त्याला या राज्याच्या राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर नेऊन ठेवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं. की ज्याला चेहरा नाहीये, ज्याला जात नाही, ज्याला पात नाही, पण एक कार्यकर्ता आहे म्हणून त्याला कायम शिवसेनेने ताकद देऊन एका पदावर. आपण बघितलं मनोहर जोशी असतील, एकनाथजी शिंदे असतील, नारायण राणे असतील आणि अनेक मंत्री असतील, हे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्त्यांना चेहरा देण्याचं काम शिवसेनेने केलं. तीच
परंपरा आज एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रात आपण बघितलं असेल, ते नेहमी म्हणतात की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या जाणीव ठेवून आम्ही या निवडणुकीला आता आज फॉर्म वाटतोय. आपण बघितलं असेल की 165 ठिकाणी आमच्याकडे कार्यकर्त्यांची तयारी आहे. फक्त आता एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश द्यायचा आहे. आज आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी उलट्या चर्चा होतात राजकारणातल्या, त्याच्यामध्ये मग कार्यकर्त्यांचं मनोबल मागे पुढे होतंय. पण आम्ही कायम कार्यकर्त्यांच्या बाजूने आणि आजपासून आम्ही फॉर्म वाटप करतोय. हे फॉर्म वाटप करत असताना आम्ही तिथं कुठेही कार्यकर्त्यांकडनं कुठलं फॉर्म फी किंवा डिपॉझिट असं घेणं ना, असा आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही निर्णय केला. आणि हे कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे. अशी जी पूर्वीची पक्षाची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही आज पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत ठरवणार आहे. आणि शक्यता आमच्याकडं तरुण कार्यकर्ता हा उमेदवारीसाठी असणार आहे. तसे आम्ही सजेशन किंवा तशी आम्ही विनंती शिंदे साहेबांना केली की पुण्यामध्ये भविष्यामध्ये पुढच्या 25-30 वर्षाचं नेतृत्व घडवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचंय, की जेणेकरून आजचा कार्यकर्ता हा पुढे 30 वर्ष पुण्याच्या राजकारणामध्ये पुण्याच्या समाजसेवेकरता तो तयार झाला पाहिजे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला आता समोर जाणार आहे. कारण शहराच्या विकासाला आपण माहिती आहे की काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, भाजप झाली आणि जसं पाहिजे तसं या शहराला विकासाचा वेग देता आला नाही. मग आमची पहिली भूमिका असेल की गुन्हेगारी मुक्त पुणे झालं पाहिजे, ट्रॅफिक मुक्त पुणे झाले. पण शहरामध्ये भ्रष्टाचार आता आपण बघितलं असेल, महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा कळस बी थांबवण्याचं काम आम्हाला या शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे. आपण ह्या निवडणुका एकदम पुणेकरांच्या हिताच्या, पुणेकरांच्या पायाभूत सुविधा असतील, पुणेकरांचं भविष्य पुण्याचं हा आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा जाहीरनामा बी असेल 2 दिवसातच आम्ही पुणेकरांमध्ये बरोबर चर्चा करणार आहे, बोलणार आहे की पक्षाचा आमचा अजेंडा ठरलेला आहे. पण आम्ही जाहीरनामा करताना पुण्यातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करणार आहे. त्याचे विचार कुठल्याही पक्षाचे असो, पण एक चांगले विचार घेऊन आमचा भविष्यात 1-2-4 दिवसात आमचा जाहीरनामा बी निवडणुकीच्या अगोदर तयार असेल, पण तो पुणेकरांच्या हिताचा असेल. पक्षीय लेवलवर जो काही येणार तो जाहीरनामा असेलच, पण पुण्याच्या प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून किंवा त्याच्या पायाभूत सुविधा असेल, भविष्याचे ट्रॅफिक मुक्त पुणे असेल, गुन्हेगारी मुक्त पुणे असेल, भ्रष्टाचार मुक्त पुणे असेल किंवा आज पॉप संस्कृती असेल. आपण बघितलं असेल पुण्याची वाढ होत असताना पुण्यातली गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढते, मग या गुन्हेगारीला खतपाणी कुठं मिळतं, कुठं पैसा येतो. मग इथली बिल्डरशाही असेल, बोगस बिल्डर असतील, जमिनीवर बोगस यंत्रणा त्यावर काम करून लाखो रुपयाचा मलिदा ते बिल्डर लोक खातात. हे सगळ्यावर अंकुश ठेवण्याचं काम आमची येणारी पिढी किंवा आम्ही आता जे उमेदवार देणार आहेत हे उमेदवाराच्या हाती पुणेकरांनी सत्ता दिली, आम्ही चांगलं पुण्याला आकार देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू. आपण सर्वजण आलात, तुम्ही आम्ही जे काही चांगलं करणार आहे त्याची तुम्ही प्रसिद्धी द्या. वाईट काम आम्ही करत तर आम्हाला तुम्ही त्यावेळेलाच आमच्यावर अंकुश ठेवा. कारण पुण्याच्या विकासाला किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाला सगळंच वर्तमान हे सगळं पत्र बघितलं की सगळेच माझ्या बरोबर होते. पण एका जैन समाजाची जागा बिल्डरच्या घशातून काढली आपण आणि आपण परत त्या समाजाला दिली. हे पुण्याच्या विद्येच्या माहेरघरामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, वसतिगृह होतं, लाखो विद्यार्थी तिकडे शिकून गेलेत, पुढचे लाखो विद्यार्थी शिकणारे, तर त्यांची दुवा पुणेकरांना खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा तुम्हाला मिळणार आहे. कारण हे प्रकरण लावताना तुम्ही कुठले फोन बिन काय आले, कुठले काय दबाव आले तरी त्यांना जमवलं नाही. आपण त्याचबरोबर पोर्शोकार मध्ये आजही त्या परिवारातील लोक जेलमध्ये आहेत.
काल 2 अधिकारी सस्पेंड झाले त्याच्यामध्ये. हे सगळं यश तुम्ही आम्ही एकत्र हातात हात घालून काम केलं म्हणूनच झालंय. पुण्यात अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला जर सोडवायचे असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र काम करायला लागेल. कारण तुम्हाला पक्ष नसतो, आम्हाला पक्ष असतो, पण आमची भूमिका जर सामाजिक असेल, पुण्याच्या हिताची असेल तर तुम्ही आम्हाला मदत केलेली ह्याच्या पुढेही करा. कारण शेवटी आपल्याला काम करताना तुमची जर मदत नाही मिळली तर आम्ही एकटे कार्यकर्ते किती काय ओरडलो तर ती समाजा पुढे जाणार नाही, जनतेच्या पुढे जाणार नाही, प्रशासनाच्या समोर जाणार नाही. तर ही भूमिका तुम्ही प्रामुख्याने मांडली म्हणूनच आपण पुण्याला आज प्रयत्न करतोय. आणि आज ट्रॉफिक तर तुम्हाला माहिती आहे, ट्रॉफिकचे प्रश्न इतके जटिल आहेत, याच्यावर प्रामुख्याने काम करावं लागणार. आणि आमचं धोरणच आहे की पहिला मुद्दा आमचा ट्रॉफिकचा असेल. त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाला आपण एक वेगळी पुणेकर म्हणून किंवा एक आपण भारतीय नागरिक म्हणून जे काय ताकद तुम्हाला आणि आम्हाला एकत्र आपण चांगलं काम करू. धन्यवाद. सकाळी एक बातमी समोर आली की मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी शिवसेना एकत्र लढतो. नवी मुंबई या बाबतीत अजून काही झालेलं नाही. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि त्याचबरोबर भाजप लढणार असं सांगितलेले. तुमची कशा पद्धतीने तयारी आहे? सोबत काय बोलणं चालू आहे का नाही? ह्या सगळ्या चर्चा शिंदे साहेब आणि वरिष्ठ लोक त्यांच्यात त्या चर्चा करतायत. आम्ही 165 उमेदवार देण्याची आमची तयारी झालेली. आम्हाला साहेबांनी फक्त पक्षाकडनं आम्हाला जे आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी करून ठेवलेली. आज आमच्याकडं अनेक कार्यकर्ते, सामाजिक जीवनातले कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये. पण जोपर्यंत आम्हाला साहेब आदेश देत नाही तोवर आमची सगळी यादी तयार आहे. आता म्हणताय की वरच्या लेवलला सगळं होईल, पण खालचं तुमच्या स्तरावर देखील बैठका घ्यायला सांगितलेल्या. तुम्ही जसं म्हणलात की निवडणूक कार्यकर्त्यांचे त्यांनी सांगितलंय की त्या शहरातली परिस्थिती बघून तुम्ही काही आढावा घेतलाय का की युती सोबत जायचंय किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षासोबत जायचं, जागा कसं वाटेल याचा काही आढावा घेतलाय? आम्ही 165 उमेदवारांची तयारी पूर्ण केलेली आहे. फक्त आम्ही आज फॉर्म आमचं वाटप आहे, 1-2 दिवसात आमचं वाटप झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे आमच्याकडं आकडा पोहोचेल. आणि निवडणूक ही फॉर्म भरेपर्यंत निवडणूक आहे. शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरेन, चिन्ह वाटपपर्यंत आमची निवडणूक आहे. त्या वेळेचा असणारं गणित, राजकीय गणित, त्या वेळेला आम्ही पक्ष श्रेष्ठींबरोबर बोलून ते गणिताचे आम्ही जो पुणे शहराचा आमच्या कार्यकर्त्यांचा जो अंदाज येईल तो अंदाज शिंदे साहेबांपुढे आम्ही मांडणार आहोत आणि त्या पद्धतीने निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत. पण जो काय अंतिम निर्णय ते शिंदे साहेब घेणार. नाही, हा सगळा निर्णय जो आहे तो शिंदे साहेब घेणार. आम्ही स्थानिक लेवलला 165 जागा आमदार राहिल्यात, तुम्ही कसल्याचे अख्खं शहर तुम्ही फिरलाय. तुम्हाला काय वाटतं, भाजपसोबत गेलेला फायदा राहील, एकटं राहिलेला फायदा राहील, दादासोबत गेलेला फायदा राहील? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही अनालिसिस केला असेल ना नेता म्हणून, तुमच्यावर जिम्मेदारी घेता. नाही, आम्ही परत एकदा सांगतो की हा निर्णय आम्ही 165 उमेदवारांची तयारी पूर्ण केलेली आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब घेणार आहे. पॉलिटिकल उत्तर नाही, खरं उत्तर देतो. रवींद्र धंगेकरांना काय वाटतं, कुठल्या पक्षासोबत गेल्यावर फायदा होईल किंवा तोटा होईल? रवींद्र धंगेकरांना रवींद्र धंगेकर आता एका पक्षाचे कार्यकर्ते झालेत. रवींद्र धंगेकरांचा पक्ष नाही, हा शिंदे साहेब आणि शिवसेनेचा पक्ष आहे. हे निर्णय शिंदे साहेब घेणार आहे. माझा पक्ष असता तर मी निर्णय घेतला असता. मी इथं कार्यकर्ता तुम्ही भाजप स्वतः स्वबळावर लढायची तयारी कसे स्पष्टच आहे आणि तुम्ही 165 सीट म्हणताय, एकटंच लढणार तुम्ही असं दिसतंय? नाही, आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे. 165 उमेदवार आमचे तयार आहेत. आणि तुम्हाला आजही सांगतो की शेवटच्या मिनिटापर्यंत, फॉर्म भरेपर्यंत, चिन्ह वाटपर्यंत आमचा जो निर्णय होईल तो आमच्या पक्षाच्या हिताचा असेल. आणि जेणेकरून पुणेकरांना स्वच्छ, चांगलं सारखं प्रशासनाला उत्तर विचारणारं आमचा सगळं कार्यकर्त्यांचा समूह असेल. आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे आणि सगळे भविष्यात 25 वर्ष शिवसेनेचा युवक या समाजसेवा आणि कार्यकर्ता घडवण्याचं काम आम्हाला द्यायचंय आणि आमची तयारी पूर्ण आहे. युतीची बोलणी एकनाथ शिंदे साहेब करतील, जो काय निर्णय ते घेतील. पण आम्ही 165 कार्यकर्त्यांची तयारी
त्यांच्या हातात नाही करून मात्र देणार. आता तुम्ही असं म्हणताय की 165 जागांची तयारी झाली आहे. तर एकनाथ शिंदेने युती करायचा निर्णय घेतला, स्थानिक पातळीवरती तुम्हाला किती जागा मिळायला पाहिजे की तुमच्या एवढ्या जागा मिळाल्या तर तुमची एवढे नगरसेवक निवडून येतील? तुमचं प्लॅन काय तयार आहे की नाही? मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म पर्यंत आमची राजनीती युतीमध्ये किती जागा आल्या पाहिजे? जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली, कागदावरती काय? कागदावरती सांगा की भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर किती जागा मिळायला पाहिजे? मी तुम्हाला म्हणतो आम्हाला जागा किती पाहिजे ते अजून आमचे फॉर्म भरून होणार आहेत. अजून आम्हाला किती जागा मागायचे हे ठरलं नाही. आता ते वर्तमानपत्रामध्ये मी बी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलं की 30 जागा काहीतरी देणार आहे, तर तो निर्णय त्यांचा आहे. पण नाही नाही मला नाही नाही हे मी मला नाही चालणार, हे कोणाला चालणार नाही इकडे. कारण कार्यकर्त्याची ताकद बघता आम्ही जास्त जागा आम्ही जे काही शिंदे साहेब निर्णय घेणार, पण आम्ही 165 लोकांची यादी तयार करून साहेबांच्या हातात देणार आहे. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो शेवटी पक्षप्रमुख आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. पण आम्ही 165 लोकांची यादी तयार आहे आणि आज सांगतो की फॉर्म भरेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत आमची रणनीती जी का असेल ती पुणेकरांच्या हिताची असेल, कार्यकर्त्यांच्या हिताची असेल आणि शिवसेनेच्या हिताची. नाही मात्र आता तुम्ही असं म्हणालात की पुणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. पुणे महापालिकेमध्ये सत्ता भाजपची होती. जर कदाचित भाजपसोबत तुमची युती झाली तर मग चालणार आहे का तुम्हाला? जर नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती बोलणार असाल नाही. तर मग कशा विरोधात बोलणार? नाही विषय तो नाही की भ्रष्टाचार कोण करतं, काय करतं, प्रशासन काय करतं याच्यावर आम्ही बोलणार आहे. आणि शेवटी जिथं काय चुका असेल ते चुका आम्ही चुकलो. भाजपने चुका केल्याची मान्य. नाही ते आता आम्ही स्टेजवर बोलू ना, आपण व्यासपीठावर जे काही केलं ते. जैन समाज हा भाजपच्या पाठीशी राहील असं पूर्वी लोक बोलतो, पण तुम्ही त्या भाजपसोबत असणार की नसणार? बघा आता हे निर्णय जो जैन समाज तुमच्या पाठीशी आहे की पाठीशी? नाही हा समाजाचा विषय होता, हा राजकीय विषय नव्हता. हा पहिला विषय. दुसरी गोष्ट कोणी कोणाच्या मागे उभं राहायचे तो लोकशाही ज्याचा त्याचा तो अधिकार. कोणी काय म्हणलं तरी शेवटी मतदान पेटीत जे काय यायचे ते येणार आहे. कोणाला कुणी द्यायचं, कोणी कोणाला घ्यायचं, कोणी कोणाची शिफारस करायची त्याचा तो विषय आहे. आमचा विषय असा आहे की एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. मुळांकडे नेतृत्व भाजपचं आहे आणि तुम्ही मुळांच्या विरुद्ध किंवा जैन समाजाच्या जागेसाठी तुम्ही आंदोलन केलंय, बरंच काही केलं. तुम्हाला वाटतं की त्या गोष्टीचा शिंदे गटाला तोटा होईल किंवा काय? नाही बघा हा शिंदे साहेब नेहमी म्हणतात की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे इथं सगळ्यांचा विचार घेतला जातो आणि एकनाथ शिंदे साहेब शेवटचा निर्णय घेतात. आमचे सगळे विचार इथं बसलेत, आम्ही आमचं सगळं तयार करून त्यांच्याकडे पाठवलेले आहे आणि अजून भविष्यात ह्या 8-10 दिवसाची काय प्रक्रिया आहे ते घेऊन ते जाणार आहे. पण पुणेकर आमच्याबरोबर राहणार हे नक्की. नाही हे आता एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहे. मला आता मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, त्यामुळे ते जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचं. पत्रकार परिषदेमध्ये शहराध्यक्ष पण नाही, जे भोसले पण नाही, नाना भारतीय पण नाही, कालच्या बैठकीला पण ते नव्हते. काय कारण आहे नेमकं ते त्यांच्या विभागामध्ये व्यस्त आहेत का? काय तुमच्याकडे माहिती आहे? आज काय आहे? आता जर तुम्ही जर बघितलं तर नाना भानगिरे आजारी आहेत, त्यांचं परवा दिवशी ऑपरेशन झालं, आताही ते दवाखान्यामध्ये आहेत. दवाखान्याचा पत्ता आहे काय? रुबी हॉल म्हणजे आताही चेक करा तुम्ही काय. तर आम्ही सगळे तयारीत आहे आणि नीलमताई गोरे तिकडं अधिवेशनाला आहेत, नाहीतर त्याही आल्या असत्या पण अधिवेशन असल्यामुळे त्यांना जमलं नाही. पण त्याही 1-2-4 दिवसांनी आता आमच्या प्रक्रियेमध्ये त्याही तुमच्याशी बोलतील आणि आम्ही चांगलं प्रशासनावर अंकुश ठेवणारा कार्यकर्त्यांचा स्वभाव शिवसेनेचा असेल आणि चांगलं नेतृत्व आमची देण्याची तयारी ती 100%. आम्ही किती संख्येत आहोत आणि किती संख्येत नसणार आहे हा पुणेकरांचा प्रश्न, पण आमची शिवसेना म्हणून पुण्याच्या विकासासाठी पुण्यात असणाऱ्या प्रत्येक पायाभूत सोयीसाठी आम्ही त्यांच्या पुणेकरांच्या बाजूने आहोत. फक्त आम्हाला ह्याच्यामध्ये एकच पुणेकरांना विनंती करायची की कार्यकर्ता हरवणार आहे, कार्यकर्ता ही जमात संपणार आहे या निवडणुकीमध्ये. आज बघितलं असेल तर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला, म्हणजे आमच्यासारखे रस्त्यावर बोर्ड लावणारे कार्यकर्ते आमदार झाले. असे कार्यकर्ते जर घडवायचे असेल तर खऱ्या अर्थाने पुणेकरांनी कार्यकर्ता बघून एक शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज आपण बघितलं तर
या सगळ्या राजकारणामध्ये माझं तुम्हाला पीडीएफ सगळ्या पत्रकारांना एकदम स्पष्ट की जेणेकरून पुणेकरांनी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि शिवसेनेत असणारा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, त्यामुळे पुणेकरांनी आमच्या बाजूने उभं राहिलं. तसे पुण्यातल्या सगळ्या विषयात खरं तर तुम्ही लक्ष घालता. ड्रग्स आणि त्याच्या घडल्या मीडिया प्रकरणात तुम्ही काल कोर्टाने तास शिरवडले पुणे पोलिसांवर. पुणे पोलिसांवर तुम्ही अनेक प्रश्नचिन्ह या आधी प्रकरणात उपस्थित केले होते. ते म्हणले की पाच पवारांचं एफआयआर मध्ये का नाव नाही. पुणे पोलिसांमध्ये आमचा तपास सुरू आहे. दिग्विजय पाटलांचं नाव आलं किंवा बाकी सगळे यांचं नाव आलं, तेजवानीला अटक झाली. पाच पवारांचं 99% पार्टनरशिप आहे तरी नाव नाही. आता ही आजची पत्रकार परिषद संपवल्या 2 दिवसांनी आपण त्याच्यावर आहे ना मी हे जर पक्षात आता पक्षाचं कारण आम्ही सगळे एकत्र आहे, पण त्याच्यावर मी बोलणार आहे आणि बोललोय की कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. जो लोकशाहीमध्ये एकाला नाही तर सगळ्यांना जो आणि कोर्टाने सांगितलंय, जर कोर्टाने सांगितलं असेल तर त्यात आपण वेगळं काय बोलणार. आपण तेच बोलणार, हे जे बोललोच की मी ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निवडणुकीनंतरचा प्रश्न आहे. निवडणूक झाल्यानंतर मग महापौर कोणाचा होणार? आता संख्येवर बोलणार ना, संख्या जेवढी निवडून येईल त्याच्यावर बोलणार ना, संख्या जेवढी होईल त्याच्यावर बोलणार ना. आता आपण पुणेकरांकडे चाललोय, आपण पुणेकरांचे आशीर्वाद मागायला चाललोय. पुणेकर कशा पद्धतीने आशीर्वाद देतात त्या पद्धतीने आपण देणार ना. शिवसेनेचा पुण्यातला चेहरा कोण आहे? शिवसेनेचा पुण्यातला चेहरा कोण आहे? आणि जर माहिती झाली एकनाथ शिंदे साहेब पुण्याचा चेहरा आहे, महाराष्ट्राचा चेहरा आहे. नाही मात्र जर माहिती झाली तर मग भाजप नाही आता ती जबाबदारी आता हे आपलं अधिवेशन संपलं की ते सगळं चित्र स्पष्ट होईल आणि ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हाच महाराष्ट्राचा चेहरा राहणार आहे. कारण त्यांनी जे काम केलं मुख्यमंत्री असताना, मग आपण जवळ बघितलंय सगळ्यांनी की शेतकऱ्यांपासून तर वारकऱ्यांपर्यंत आणि वारकऱ्यांपासून तर तुमचं लाडकी बहीण, सगळ्या योजना आहेत. त्या योजनेमध्ये त्यांनी स्वतः शिल्पकार झालेत त्याचे आणि लाडकी बहीण या योजनेमध्ये जी सत्ता यायला कारणीभूत ठरली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिंदे साहेब जरी राज्याचे नेते असते ना, शहरात एक चेहरा लागतो. जसं आता ठाकरे गटाकडून वसंत बोऱ्यांचे नाही, आता पक्षाने जबाबदारी जी आहे ती जबाबदारी 1-2 दिवसात निश्चित होईल. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतोय आणि आज पक्षाचा जे आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही फॉर्म वाटप आणि त्या सगळ्या गोष्टी करतोय. तुमच्याशी बोलणार आहे आता अजून 1.5 महिना जाईल. राज्याचे नेते पक्षाचे नेते मान्य आहे, पण स्थानिक पातळीवरती एक चेहरा लागतो. मुरलीधर मोहोळ दिले, ठाकरे गटाकडून वसंत मोरे, मनसेकडून आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इकडनं आहेत. तुमच्याकडनं असं कोण आहे? 1-2 दिवस अधिवेशन शिवसेना हा कार्यकर्त्याचा चेहरा आहे आणि मला फक्त चेहरा कोण असेल. सगळ्या पक्षांनी सगळ्यांना फेस करून पुढे गेले. नाही 1 मिनिट नाही आता साहेब जे आहेत ना 2 दिवसांनी जाहीर करतील पुण्याची जबाबदारी कोणाला देण्याची. नाही ते स्वतः सांगतील ना त्यांना कोण चेहरा आवडतो तो. तुम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेताय, कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? एकट्याने लढायचं का महायुती सोबत लढायचं? कारण की दुसरीकडं राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे की आपण एकट्याने लढायचं. आम्ही आधी बैठका घेतल्या. नाही आमच्या आपण एकटा लढलो पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळली पाहिजे. शिवसेना घराघरात गेली पाहिजे. हे कार्यकर्त्यांचं मत आहे. आता हे मत एकनाथ शिंदे साहेबांना सांगतील आणि ते निर्णय घेतील ना.